जे टी व्ही चॅनलवर पाहत आहे, मोबाईल चॅनलवर पाहत आहे, आपल्या उपस्थितीबद्दल देखील मी देवाला धन्यवाद देतो. आपण जे जॉईनिंग होतात आपल्याबद्दल देखील मी देवाचे आभार मानतो आणि देवाला धन्यवाद देतो की परत एकदा परमेश्वराने त्याच्या वचनातून त्याचा संदेश ऐकण्यासाठी, त्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि या वर्षाकरता जे आशीर्वाद आणि येणाऱ्या दिवसात ज्या गोष्टी त्याने आपल्यासाठी राखून ठेवल्या त्यापर्यंत आम्ही कसं जाऊ शकतो याचं ज्ञान घेण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र केलं. मी त्याच्या नावाला धन्यवाद देतो आणि त्याची स्तुती करतो. मागील दिवसांमध्ये मी आपल्याशी एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला होता. आपण वर्षाच्या सुरुवातीला आहोत. या महिन्याचा हा सेकंड लास्ट वीक आहे. पुढचा जो आठवडा राहील तो शेवटचा आठवडा राहील आणि मग आपण फेब्रुवारीमध्ये एंट्री करू. सध्या आपण जानेवारीमध्ये आहोत आणि हे जानेवारी जो महिना आहे हा एका नवीन वर्षाला सुरुवात करतो. आम्ही 2024 मध्ये आलेलो आहोत. 2024 मध्ये आम्हाला जवळजवळ 20 ते 21 दिवस झालेले आहेत आणि परमेश्वराने मागील वर्षभर आमच्या सगळ्यांची काळजी घेतलेली आहे. फक्त मागील वर्षभर नाही, आईच्या उदरापासून या जगात जन्माला आल्यापासून तो आमची काळजी घेत आलेला आहे, आमच्या गरजा पूर्ण करत आलेला आहे. त्याने आमची हर एक गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पूर्ण केलेली आहे. आम्हाला जेव्हा जेव्हा काही गरज पडते देव तेव्हा तेव्हा धावून येतो आणि तो आम्हाला दातृत्वाने देतो. तो आम्हाला मागण्या आणि कल्पना याच्या पलीकडे देतो. मागील वर्षभरामध्ये त्याने आमच्या अनेक मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आणि विशेष तुम्ही जर एक लिस्ट बनवली, तुम्ही जर एक यादी बनवली आणि त्या यादीत तुम्ही लिहिलं की देवाला तुम्ही काय काय मागितलं होतं तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या यादीत समजा तुम्ही 10 गोष्टी मागितल्या होत्या आणि जर तुम्ही लिहिताल तर त्यामध्ये मी विश्वास ठेवतो की तुम्हाला 20, 25, 30 पेक्षा जास्त तुमच्या मागण्याच्या पलीकडच्या गोष्टी पूर्ण झालेल्या तुम्हाला सापडतील. कारण आमचा देव जो आहे, इपिस्काराचं पुस्तक याचा 3रा अध्याय वचन 20 जर तुम्ही वाचाल तर तो मागण्या याच्या पलीकडे जाऊन कल्पनेच्या पलीकडे देणारा देव बाप आहे. किती चांगला देव आम्हाला सगळ्यांना लाभला, किती महान देव आमच्या जीवनामध्ये आला की जो आमची एक एक गरज आई वडिलांपेक्षा पुढे जाऊन, कौटुंबिक लीडरपेक्षा पुढे जाऊन पर्सनल रित्या पूर्ण करतो. आणि म्हणून त्या देवाने आमच्या जीवनात असंख्य जे उपकार केलेले आहेत, असंख्य जे आमच्या जीवनात त्याने फेवर केलेले आहेत आणि म्हणूनच देवाच्या प्रिय लेकरांनो, विश्वासाच्या वेदीवर उपकार स्तुतीचं अर्पण या वर्षामध्ये आपण देवाला सादर करूया. हे जे वर्ष आहे आम्हाला एक वेदी बांधायची आहे. या वर्षामध्ये आम्हाला जी एक वेदी आहे ती वेदी उभारायची आहे आणि ही जी वेदी आहे ही वेदी असणार आहे विश्वासाची वेदी. ही जी वेदी आहे ही वेदी मला विश्वासानं परमेश्वरासाठी बांधायची आहे. आणि कशासाठी वेदी बांधायची की मला माझ्या जीवनामध्ये देवाने केलेला एक एक उपकार जो आहे, जेवढे उपकार तो करत आलाय, जेवढे उपकार तो करत आहे आणि जेवढे उपकार तो करत राहणार, हे सगळे उपकार त्या वेदीवर अर्पण करायचे आणि देवाला त्याचा सुहास द्यायचा आहे, देवाला त्याचा अरोमा द्यायचा आहे, देवाला त्याचा सुगंध द्यायचा आहे आणि देवाला धन्यवाद द्यायचा आहे. मग तो धन्यवाद गुडघ्यावर येऊन देणं होई नका, तो धन्यवाद पोटाला पीळ देऊन देणं होई नका, तो धन्यवाद अश्रू डाळून देणं होई नका, तो धन्यवाद देवाला हात उभारून देवासमोर उपडं पडून आणि देवाचं काम करून देणं होई नका. मला सातत्याने वेदी बांधायची, वेदी बांधायची, वेदी बांधायची. आणि या वेदीवर मला काय ठेवायचंय तर या वेदीवर माझ्या जीवनात जे देवाने उपकार केलेले आहे, माझ्या जीवनात जे देवाने असंख्य अगणित चिन्ह आणि चमत्कार केलेले आहे ते एक एक आठवायचे आहे आणि ते वेदीवर अर्पण करायचे. आमेन. म्हणा या वर्षात बोला, या वर्षात मी देवासाठी विश्वासाची वेदी बांधणार. स्तोत्र 103 आणि वचन 2 हे आजच्या मन्नासाठी मी घेत आहे आणि त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. तुम्ही जर या स्तोत्र 103 आणि वचन 2 ला वेगवेगळ्या भाषांतरामध्ये वाचलं तर आणखीन एका भाषांतरामध्ये म्हटलं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याने ज्या चांगल्या गोष्टी तुझ्या जीवनात केलेल्या आहेत त्याचा विसर पडू देऊ नको. आणखीन एक भाषांतर जर तुम्ही वाचलं तर त्या भाषांतरामध्ये म्हटलं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचा एकही उपकार विसरू नको. जो कुछ चीजें उसने तेरे लिए की है उसे भूल मत. या आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने जेवढ्याही गोष्टी आतापर्यंत केलेल्या आहेत आम्हाला त्या विसरता कामा नये. त्याने आम्हाला अन्न पुरवलंय. कोणी असं आहे का की जो 2, 4, 5 दिवस झाले उपवासी अन्नच मिळालं नाही. देव आपली रोजची भाकर आपल्याला देतो. आमेन. इतकंच नाही, आपल्याला देव आपल्या ज्या गरजा आहे, आपल्याला लागणाऱ्या ज्या बाबी आहे, कुटुंबाला धरून असतील, व्यवसायाला धरून असतील, लेकरांना धरून असतील, स्वतःला धरून असतील, या सगळ्या गरजा जो आहे तो सातत्याने पूर्ण करत असतो. आणि म्हणून हे जे काही तो आपल्या जीवनात करत असतो हे आम्ही विसरता कामा नये. आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर जो आहे हा
उपकार करणारा आहे. आणि म्हणून हा स्तोत्र करता दावीद त्याच्या उपकाराचं स्मरण करतो. एक एक गोष्ट वचन 26 पर्यंत तो मांडतोय क्रमवारे की का तुम्ही त्याचं उपकार स्मरण करावं, का त्याचे आभार मानावे आणि का त्याला तुम्ही धन्यवाद द्यावा. काही दिवसापूर्वी एका भावाची आणि माझी भेट झाली. त्या भावाने मला त्याच्या पत्नीची साक्ष सांगितली. देव किती चांगला आहे याच्याबद्दल मी आज तुमच्याशी बोलत आहे. कमान विसरून जा की इथं यायच्या अगोदर तुमच्या जीवनात तुमच्या आजूबाजूला किती वाईट गोष्टी आहेत, त्या तिथपर्यंत थांबल्या. आता इथून चांगुलपण सुरू होणार आहे, इथून देवाचा गुड न्यूज सुरू होणार आहे, इथून देवाचे उपकार सुरू होणार आहे. तुम्ही जसे आहात या वर्षात तसे नसणार आहे. आणि जर तसं असतं तर तुम्ही मागच्या वर्षीच थांबले असते, इथपर्यंत आले नसते. देव हा उपकार करणार आहे, देव हा दया करणार आहे आणि देव हा खूप चांगला आहे. आम्हाला पाहायला मिळतं की या मित्राने मला साक्ष सांगितली की पास्टर देव एवढा चांगला आहे, देव इतका महान आहे, देव इतका महान आहे. म्हटलं सांगा किती महान आहे. तर म्हणे मी जितकं सांगायला तो किती महान आहे तेवढं कमी. पास्टर त्या डोळ्यातून अश्रू पडायला लागले, टाप अश्रू पडत आहे. आणि मग तो रडत रडत मला सांगत आहे की देवाने माझ्या जीवनात एवढे उपकार केले की आमची सगळी आशा संपली होती, आमच्यासाठी काहीच बोललं नव्हतं. माझ्या पत्नीने GNM केलंय म्हणे. GNM करून कितीतरी वर्ष झाले, अनेक ठिकाणी ॲप्लिकेशन दिले, अनेक ठिकाणी ट्राय केलं, परंतु तिचा कुठं नंबर लागेना. आणि तुम्हाला सांगतो म्हणे पाळक साहेब, सरकारचा हा नियम आहे 40 वर्षानंतर नोकरी लागत नाही नर्सला, एज बार. आणि माझी पत्नी 39 वर्ष पूर्ण केलंय, 40वं वर्ष लागलंय, 40व्या वर्षाचा 11वा महिना आलाय आणि 11व्या महिन्याचा शेवटचा दिवस आलाय. आणि त्या शेवटच्या दिवशी सरकारने ऑर्डर काढली आणि माझ्या पत्नीला परमनंट जॉब लागलेला आहे. हालेलुया. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको. आमचा देव हा अगणित उपकार करणार आहे. मला आठवतं काही दिवसापूर्वी बरं किशोर, आज वर्षालाच मी म्हणेल, आज वर्षाला किंवा 2 वर्षामागं आपल्या चर्चमध्ये 3 दिवसाच्या सभा होत्या आणि त्या भावाने दुकान बंद ठेवायचा निर्णय घेतला. ॲक्च्युली हा भाऊ रविवारचं दुकान बंद ठेवतो, तो दिवस रविवारचा नव्हता, शुक्रवारी आपल्या सभा चालू होता. आणि मुलांनाही सांगितलं होता बंद ठेवा. आणि त्यांचा एक जवळचा माणूस फार आग्रह करत होता की बाबा रे एवढं काम करून दे, एवढं काम करून दे. पण या भावाने निर्णय घेतला नाही, देवासाठी वेळ द्यायची म्हणजे द्यायची. हा भाऊ आणि याच्याबरोबर या भावावर यांचे 3 भाचे असतात, हे तिथं कामाला नाही गेले आणि हे घरी थांबले म्हणण्यापेक्षा हे मीटिंगमध्ये इन्व्हॉल्व झाले, आपल्या देवाच्या कामात इन्व्हॉल्व झाले. आणि यांच्याऐवजी त्या ओनरने दुसरा एक जण हायर केला आणि तो त्या ठिकाणी कामाला गेला. आणि तुम्ही बरं किशोरला विचारा काय झालं किशोर भाऊ, त्या ठिकाणी काय पडलं, मोठा कॉलम पडला आणि जो या भावाच्या ऐवजी तिथं कामाला गेला तो जागीच मेला. परमेश्वराने अशा अगणित असंख्य उपकार तुमच्या आणि माझ्या जीवनात केलेले. आम्ही जर इथपर्यंत आलोय फक्त त्याचा उपकार आहे, आम्ही जर इथं बसलोय फक्त त्याची दया आहे, आमच्या नागपुड्यात जर श्वास आहे फक्त त्याचं प्रेम आहे, त्याचा विश्वासूपणा आहे आणि त्याने तुम्हाला आणि मला दिलेली संधी आहे. आणि या वर्षामध्ये एक एक उपकार आठवा, एक एक उपकाराचं स्मरण करा. जिथं लिहून ठेवता येईल तिथं लिहून ठेवा, पाठ करा, त्यांना घोका म्हणजे त्याला रिसाईट करा, त्यांना भिंतीवर लिहून ठेवा, त्यांना कपाळावर लिहून ठेवा, त्यांना हृदयावर लिहून ठेवा. हो त्याचं गीत बनवा, जो भेटेल त्याला ते गीत सांगा, जो भेटेल त्याला ते गीत ऐकवा. ज्याच्या तुम्ही संपर्कात याल तुमच्या मुखातून एकच गीत निघलं पाहिजे, ते म्हणजे परमेश्वराच्या उपकाराचं गीत, परमेश्वराच्या धन्यवादाचं गीत. परमेश्वराने तुमच्यासाठी किती अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत हे आम्ही विसरता कामा नये. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की जय. मागच्या आठवड्यामध्ये मी एका व्यक्तीला सहज आपलं भेटायला गेलो आणि त्या ठिकाणी आमची गप्पा चालू असता आम्ही आणखीन एक आमच्या मित्राबद्दल विचारलं की अरे त्याचं काय चाललं. तो म्हटलं तुम्हाला माहिती नाही. म्हटलं नाही मला खरंच माहिती नाही. अहो काय बोलता. म्हटलं खरंच मला माहिती नाही. काय झालं. अहो म्हणे काही दिवसापूर्वी त्याला थोडी मळमळ झाली म्हणे. म्हटलं मग. मळमळ झाल्यानंतर दवाखान्यात गेला म्हणे, गोळ्या घेतल्या, घरी आला, त्याला थोडा ताप पण आला म्हणे. परत डॉक्टरकडे गेला, डॉक्टर मला काही टेस्ट करावं लागते. लक्षपूर्वक ऐका, मी आज तुम्हाला देव किती चांगला आहे आणि तो तुमच्यासाठी किती चांगला आहे, माझ्यासाठी किती चांगला आहे, आपल्या प्रत्येकासाठी किती चांगला आहे याची स्तुती करून सांगत आहे, याचं वर्णन करून सांगत आहे आणि त्याला गौरव जावा यासाठी मी आपल्याशी बोलत आहे. परत डॉक्टर गेलो, टेस्ट झाल्यानंतर डॉक्टर म्हटले की या व्यक्तीच्या रक्तामध्ये कॅन्सर निघाला आणि तो सुद्धा 3ऱ्या स्टेजचा. 2 दिवसापूर्वी मळमळ झाली, 4 दिवसापूर्वी कॅन्सरचे रिपोर्ट आले आणि 8व्या दिवशी तो माणूस या जगातून निघून गेला. जसं मी ते ऐकलं तिथंच मी म्हटलो देवा मी तुला धन्यवाद देतो, मी तुझे आभार मानतो.
माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मंडळीसाठी आणि त्या प्रत्येक भावासाठी, बहिणीसाठी ज्यांना देवाने निरोगी ठेवलेलं आहे, ज्यांना देवाने जिवंत ठेवलेलं आहे, ज्यांच्या रक्तामध्ये काही दोष नाही आहे, ज्यांच्या हृदयामध्ये काही दोष नाहीये, ज्यांच्या शरीरामध्ये काही दोष नाहीये, जे रोज जेवत आहेत, जे रोज सर्व सुख सुविधांचा लाभ घेत आहे, अशा आम्ही किती प्रत्येकाने विशेष त्याच्या उपकाराचं स्मरण केलं पाहिजे आणि त्याला धन्यवाद दिला पाहिजे. त्या जॉबबद्दल त्याला धन्यवाद द्या, ओ त्या व्यवसायाबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्या शेतीबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्या डीलबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्या डिग्रीबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्या जागेबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्या घराबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्याला धन्यवाद द्या. प्रिय बहिणींनो आणि भावांनो, ज्या देवाने तुम्हाला आणि मला उपकारदायी दिलेले आहेत आणि जर आम्ही त्यात विश्वासू राहिलो, जर ते उपकार आम्ही स्मरू लागलो, तर देव तयार आहे आणखीन उपकार करण्यासाठी, देव तयार आहे आणखीन फेवर करण्यासाठी, देव तयार आहे आणखी आणि अधिक आशीर्वाद देण्यासाठी. जर याच उपकारामध्ये आम्ही विसरायला लागलो, हेच उपकार जर आम्ही देवापासून दूर ठेवायला लागलो, तर कल्पना करा तो किती किती नाराज होईल आणि किती आमच्यावर निराश होईल. जर एखादा व्यक्ती आम्हाला एखादा गिफ्ट देतो एकदा दोनदा आणि आम्ही ते विसरतो आणि पुढच्या वेळेस त्या व्यक्तीचं नाव देखील घेत नाही किंवा त्या व्यक्तीची ओळख देखील दाखवत नाही, तिसऱ्यांदा तो व्यक्ती आपल्याला ओळख दाखवत नाही. आमच्या स्वर्गीय बापाने नेहमी आमच्यावर विश्वास ठेवलाय, आमच्या स्वर्गीय बापाने नेहमी आमचं कल्याण केलं. जर उलट आम्ही विचार केला तर आम्ही व्यसनाधीन गेलो, जर उलट आम्ही विचार केला आम्ही सैतानाधीन गेलो, उलट आम्ही विचार केला आम्ही जग अधीन गेलो, मित्र अधीन गेलो, पैसा अधीन गेलो, सुख अधीन गेलो. पण देव तरी देखील आमच्यावर उपकारावर उपकार उपकारावर उपकार 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 करत आलाय. कधी इथं कोणी असं आहे का, कधी मला कोणी असं भेटला का, तुम्हाला भेटला का जो म्हणतो देवाने माझं वाईट केलं? मला कधी असं कोणी सापडलं नाही जो परमेश्वराने माझं वाईट केलं. कोणीच नाही. वाईटातला वाईट येऊन म्हणतो की मी इतका वाईट होतो, माझं एवढं वाईट झालं होतं, देवाने माझं चांगलं केलं, देवाने माझ्यावर अनुग्रह केला. आणि म्हणून मंडळी त्याचं उपकार स्मरण करा, म्हणून मित्रांमध्ये त्याचं उपकार स्मरण करा. आणि म्हणून मी आपल्याला उत्तेजन देईल, जिथं संधी मिळेल काय करा, परमेश्वराचं या वर्षात मी वेदी बांधणार. आणि ही वेदी जगिक प्रॉपर्टीची नाही, ही वेदी माझ्या स्वतःच्या नावाची अस्तित्वाची नाही, ही वेदी प्रभू तुझ्याबद्दल असणार आहे, ही वेदी तुझ्या राज्याबद्दल असणार आहे, ही वेदी तुझ्या गौरवासाठी असणार आहे, ही वेदी तुझ्याबद्दल असणार आहे. आणि म्हणून बहिणी, प्रिय भावा, देवाच्या प्रिय मुली आणि मुला, देवाचा दास या नात्याने या नूतन वर्षाच्या सुरुवातीला मी आपल्याला देवाच्या वचनातून उत्तेजन देतो, या देवासाठी पुढे या. इतके परोपकारी होऊ नका, इतके बिनउपकारी होऊ नका, इतके स्वार्थी बनू नका की देव उपकार करत आहे आणि मी साधं धन्यवाद येशू सुद्धा म्हणू शकत नाही, साधा मी आराधनेमध्ये सामील सुद्धा होऊ शकत नाही, आराधना चालू असताना आमचं मुख सुद्धा उघडू शकत नाही, टाळ्या सुद्धा वाचू शकत नाही, हात सुद्धा उभारू शकत नाही, ओ नृत्य सुद्धा करू शकत नाही. आणि इतकंच नाही, देवाचा धन्यवाद सोडा, फक्त देवाकडून घेण्याची अपेक्षा बाळगतो आणि म्हणून मंदिरात येतो. नाही, या मेंटॅलिटीतून बाहेर यावं लागेल. जर असं करताल तर उपकाराची जी लिंक आहे, उपकाराचं जे तुमच्या दिशेने येणं आहे, देव त्याला कुठेतरी थांबवेल. तुमच्यावर आणि माझ्यावर उपकार थांबतील, आमचं यश जे आहे ते थांबवलं जाईल, आमचं आरोग्य गडबडेल, कुटुंबामध्ये प्रॉब्लेम तयार होतील. कारण देव जर देत आलाय आणि मी त्या देवाला फक्त धन्यवाद देऊ शकत नाही, मी त्या देवाचे फक्त आभार मानू शकत नाही, तो परत किती काळ तुला देणार आहे, आणखीन किती काळ तुझे उपकार करणार आहे. तुझ्या हा तर स्वार्थी निघाला, ही तर मतलबी निघाली आणि हे तर धोकेबाज निघाले. देवाच्या मंदिरात यायच्या अगोदर पहाटे उठून देवाला धन्यवाद द्या, देवाच्या मंदिरात आल्यावर देवाला धन्यवाद द्या, सहभागितेमध्ये देवाला धन्यवाद द्या, कामावर देवाला धन्यवाद द्या, प्रवासात देवाला धन्यवाद द्या, शेतीवर देवाला धन्यवाद द्या, मित्रांमध्ये देवाला धन्यवाद द्या, मंडळीमध्ये देवाला धन्यवाद द्या, महासभेमध्ये देवाला धन्यवाद द्या. तुमच्या मुखातून धन्यवाद येशू हे सतत निघाला पाहिजे. मला धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, मला धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. मागच्या आठवड्यामध्ये शुक्रवारच्या दिवशी मला संधी मिळाली की मी एका शेतीवर प्रार्थनेला जावं. भाऊ किशोरने मला फोन केला, पास्टर आपल्याला एका ठिकाणी प्रार्थनेला जायचं. आम्ही दोघंही प्रार्थनेला निघालो. शुक्रवारचा दिवस होता, छान प्रार्थना झाली त्या शेतीमध्ये आणि आम्ही तिथून रिटर्न निघालो. तर किशोर भाऊ म्हणे आपण चहा वगैरे घेऊ. म्हटलं चहा नकोय, तर आपण ऊसाचा रस तरी घेऊ. आणि आम्ही एका ठिकाणी ऊसाचा रस घेण्यासाठी थांबलो. ऊसाचा रस घेत असताना ऊसाचा रसवाला म्हटला की इथं थांबताय. तर किशोर बरेचच्या गाडीवर चिखल उडाला होता, तर समोरच गाडी धुवायचं सर्व्हिस स्टेशन आहे, तिथं गाडी लावा आणि गाडी धुवून घ्या म्हणे. तर आम्ही दोघांनी जाऊन गाडी तिथं लावली आणि आम्ही रस घेतला आणि गाडी घ्यायला गेलो. आम्ही गाडी घेत असताना कोणीतरी जोरात ब्रेक मारत आहे, खूप जोरात ब्रेक, इतकं जोरात ब्रेक मारत आहे की त्या ब्रेकचा आवाज अख्ख्या गावात फिरत होता. बरोबर, मोठा आवाज होता. आणि ते ब्रेक यासाठी होतं की पुढं फार मोठी ट्रॅली होती आणि त्या ट्रॅलीला जाऊन धडकू नये म्हणून, त्या ट्रॅलीला जाऊन त्या ठिकाणी हिट होऊ नये म्हणून तो व्यक्ती, तरुण व्यक्ती होता जो कंट्रोल करत होता, ब्रेक मारत होता.
पुरेपूर प्रयत्न करत होता की गाडीला धडकता कामा नये, पण तो त्याचं स्पीड इतकं होतं किंवा त्याचं एवढं कंट्रोलही करून शेवटी ती मशीन आहे कंट्रोल झाली नाही, हा गाडीला जाऊन जोरात धडकला. आणि तुम्ही किशोरला विचारा, ती स्थिती इतकी भयानक होती, काही सेकंद सुद्धा नाही तो खाली पडला आणि जागीच मरण पावला. त्या दिवसभर मला करमलं नाही. आम्ही दोघेही येताना तळतळ करत होतो. मी घरी आल्यावर तळतळ मी लेकरांना सांगत होतो. आणि ते सगळं ऐकत असताना, ते सगळं डोळ्यासमोर ठेवत असताना मी देवाचे आभार मानत होतो की प्रभू, त्याच्या जागेवर ना मला तू ठेवलंय, ना किशोरला तू ठेवलंय, ना आम्हाला कोणाला तू ठेवलंय. तो एक जीव गेला, अतिशय दुःख आहे, पण देवाने माझ्यावर उपकार केलेला आहे, देवाने तुमच्यावर उपकार केलेले आहेत, देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. कारण त्याला माहिती आहे माझी वेदी बांधणारे लोक आहेत, हे माझ्या उपकारची आठवण ठेवणारे लोक आहेत, हे मला गौरव देणारे लोक आहेत, हे माझ्यावर भरोसा ठेवणारे लोक आहेत. आणि हेच ते लोक आहेत जे मंडळीमध्ये माझं स्तवन करणारे लोक आहेत. एक बहीण रडून साक्ष देत होती की मला आज फार मोठं काम होतं, मी ते बाजूला केलं आणि मी देवाच्या मंडळीत आले माझ्या देवासाठी. हा आहे देवाला अर्पणाचा किंवा देवाच्या गौरवासाठी श्वास देण्याचा प्रकार. या वर्षामध्ये आपल्या चमत्काराला नेहमी नित्य समोर ठेवा, आपल्या साक्षाला ठेवा, आपल्या तारणाला ठेवा, आपल्या आशीर्वादांना ठेवा. पहा, देवाचा आत्मा तुम्हाला शांत बसू देणार. देवाचा आत्मा तुम्हाला त्याच्या सानिध्यात घेऊन जाईल आणि जेवढं तुम्ही त्याच्या जवळ जाताल तेवढी मोठी उपकाराची शृंखला तुमच्या दिशेने येणार आहे. तुमच्या गळ्यात नेकलेस असणार आहे, तो सोन्याचा नसेल, तो हिऱ्याचा नसेल, तो देवाच्या महा उपकाराचा असणार आहे, देवाच्या महाकार्याचा असणार आहे. ज्याने इस्रायल लोकांच्या जीवनात मोठ्या गोष्टी केल्या त्याहीपेक्षा मोठ्या गोष्टी तो तुमच्या आणि माझ्या जीवनात करत आहे. किती मी त्याच्याबद्दल बोलू, किती मी त्याच्या उपकाराबद्दल बोलू, किती मी त्याच्या चांगुलपणाबद्दल बोलू, जेवढं मी त्याच्या चांगुलपणाबद्दल बोलल तेवढं कमी आहे, कारण तो त्याच्याही पेक्षा अधिक चांगला देव आहे. आपल्या शेजारच्याला सांगा, माझा देव खूप चांगला आहे. माझा देव खूप चांगला आहे. किती चांगला आहे? खूप चांगला आहे. हा खूप चांगला रविवारच्या दिवशी आम्हाला साक्षातून सांगावं लागेल. हा जो खूप चांगला आहे, रोज त्याच्या वचनाचं मनन करावं लागेल. या वर्षात देवाचं वचन पूर्ण वाचून करावं लागेल, पूर्ण बायबल वाचून करावं लागेल. आमेन. उपवास धरावे लागतील, सहभागिता घ्यावा लागेल, त्याचं काम करावं लागेल. जर तो तुमच्या जीवनात उपकार करत आहे तर ते उपकार इतरांपर्यंत न्यावा लागतील. कोणतरी आमेन बोला. आणि जर ते फक्त पुरून ठेवाल, ते फक्त पिशवीत घालून ठेवाल, तर चर्च तुमच्यासाठी या वर्षामध्ये जे आशीर्वाद येणार आहे ते होल्डवर ठेवले जातील. पास्टर काय बोलतोय? हो, मी देवाच्या वचनातून बोलत आहे. बायबल सांगतं 430 वर्ष इस्रायल लोक गुलामगिरीमध्ये होते. त्याने देवाकडे आकांत केला, देवाला म्हणले, देवा आमच्यावर उपकार कर, आम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढ. देवाने त्यांना बाहेर काढलं, मोशेला पाठवलं. त्यांना तिथून बाहेर काढल्यानंतर 11 दिवसात ते कानाला जायला पाहिजे होते, ते कुरकुर करू लागले, देवाचे उपकार विसरले. मोशेला म्हटले, आम्ही मिस्रातच बरे होतो, आम्हाला इकडे काय आणलं तू? आम्हाला मटण भेटायचं, आम्हाला काकड्या भेटायच्या, आम्हाला खरबुजं भेटायचे, आम्हाला मसाले भेटायचे. काही दिवसात गुलामगिरीतून बाहेर आलेले विसरले की त्यांना देवाने कुठून काढलं. आणि देव म्हटलं, हे ताट मानेचे लोक आहेत, हे मतलबी लोक आहेत. मोशे, मी यांना 11 दिवसात नाही, यांना 40 वर्ष लावतो. 11 दिवसाचा प्रवास 40 वर्षात गेला. आणि बायबल सांगतं का देवाने 40 वर्ष लावले? त्यांना तोडण्यासाठी की हे सुधारतील, हे जाण ठेवतील की मी किती प्रतापशाली देव आहे. मी तांबडा समुद्र दुभागला, आमेन. मी फारोची सैन्य गडप करून टाकला, आमेन. मी यांच्यासाठी आकाश कपाटे खोलले, मी यांच्यासाठी अरण्यामध्ये त्या ठिकाणी नद्या, प्रवाह आणि झरे तयार केले. मी यांचे कपडे झुरू दिले नाही, मी यांच्या चपला खराब होऊ दिल्या नाही. मी यांना मटण आणि मान्ना सातत्याने पुरवला. यांनी जाण ठेवलेली नाही. आणि म्हणून देवाने त्यांना 40 वर्ष तपासलं. खेदाची गोष्ट, 40 वर्ष तपासूनही ते जसेच्या तसेच. मन धन्यवाद येशू, तोंडातून काही निघणार नाही. हात वर कर, येशूसाठी हात वर जाणार नाहीत. येशूच्या गीतावर नाच, त्याच्या अंगामध्ये काय आलेलं माहिती नाही, कधीच नाचणार नाही. पण डीजे लागू द्या, असा नाचणार म्हणणार की अरे हातच आहे का नेमकं, कितीच आहे का? पालकाला अशा साक्ष सांगतील, तुम्हाला काय माहिती देव किती महान आहे. गुड. विधर्म्याला काही सांगणार नाही, बोलणार सुद्धा नाही. विधर्म्याला कसं काय बोलायचं? लाज वाटते, साक्ष सांगायची लाज वाटते, उपकार सांगायची लाज वाटते. हे होते इस्रायल लोक की ज्यांनी आपलं मन कठीण केलं तरी देखील देवाने मोशेवर दया केली, विशेष कालेबावर योशूवर दया केली आणि यांना तिथून बाहेर काढलं. आणि लक्षपूर्वक ऐका, जसा मोशे मेला, यहोशुवा लिडरशिपमध्ये आला. यहोशुवाने त्यांना कनानात आणलं, त्यांना देश वाटून दिला, सगळ्यांचं कल्याण झालं. आता ते गुलाम नव्हते, आता ते मालक होते.
आता ते दास नव्हते, आता ते ताबेदार झाले होते, आता ते रहिवाशी झाले होते, ते आता लॉर्ड किंग झाले होते, लँड किंग झाले होते, ॲग्रिकल्चर किंग झाले होते. दे आर वेल सेटल. जसा यहोशुआ मेला, शास्त्र सांगतं लगेच देवाला विसरले. 430 वर्ष गुलामगिरीत देवाने बाहेर काढलं, कनानात आणलं, गुलामगिरी रद्द केली, स्वतःचं अस्तित्व दिलं. आणि जसा यहोशुआ मेला, शास्त्र आम्हाला सांगतं, शास्त्रीचं पुस्तक 2 अध्याय आणि वचन 12 मध्ये ते देवाला विसरले आणि अन्य देवतांच्या मागे लागले. देवाचा त्यांनी त्याग केला आणि चुकीच्या गोष्टीच्या मागे निघाले. शास्त्रीचं पुस्तक आम्हाला पाहायला मिळतं 2 अध्याय वचन 12 आणि 13 मध्ये, आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर ज्याने त्यांना गुलामगिरीतून मिस्रातून बाहेर आणलं, त्याचा त्यांनी त्याग केला. विनम्र 8वां अध्याय तिथंच आणि 34 वचन सुद्धा. जसा यहोशुआ मेला, ते कोणाला विसरले? परमेश्वरला विसरले. कोणत्या परमेश्वराला? जो फक्त त्यांना देत आला होता आणि देत आला होता. तुमच्यापैकी असा कोणी आहे का ज्याच्याकडून देव घेत आलाय? काही आहे एखादा? माझ्याकडून देव फक्त घेत आला, मला देवाने कधी काही दिलं नाही. आमचा देव आम्हाला फक्त देत आलाय. आमेन बोला. देवाच्या वचनासाठी आमेन बोला. आमचा देव फक्त आमचे उपकार करत आलाय. आमचा देव फक्त आम्हाला संध्या देत आलाय. हो, आम्ही पापात पडलो, त्याने माफ केलं. आमेन. आम्ही त्याच्यापासून दूर गेलो, त्याने परत जवळ घेतलं. आमेन. आम्ही त्याच्या विरुद्ध वागलो, आज्ञेचा भंग केला, तरी त्याने विश्वास ठेवला आणि 2024 मध्ये आम्हाला आणलं. आम्ही त्याची उपकारस्तुती केली नाही, आम्ही त्याची वेदी बांधली नाही, तरी तो आमच्यावर विश्वास ठेवतो या वर्षात की ही उभी राहील, हा उभा राहील, कुटुंबातून बाहेर येईल, संसारातून बाहेर येईल, बिझनेसमधून बाहेर येईल, मित्रामधून बाहेर येईल, कामधंद्यातून बाहेर येईल आणि फक्त रविवारचा ख्रिश्चन बनणार नाही. हा प्रतिदिवशी माझं लेकरू म्हणून जगेल, प्रतिदिवशी माझा गौरव करेल आणि आमच्यावर तो आजही विश्वास ठेवतोय. हीच गोष्ट आहे इस्रायल लोकांसाठी देवाने केली. तत्काळ ते विसरले, लगेच सोडून गेला. अरे यहोशुआला मरून काळ पण झाला नव्हता, लगेच देवापासून दूर गेला. 8वां अध्याय. इस्रायल लोकांचा देव परमेश्वर ज्याने त्यांना सभोवतालच्या सर्व शत्रूपासून हातून सोडवलं होतं. त्यांनी त्यांना आठवण ठेवली नाही. त्यांनी त्याची आठवण ठेवली नाही. आपल्यापैकी कित्येक लोक असे आहेत की देव त्यांच्यावर उपकार करतो, ते साधं धन्यवाद द्यायला तयार नाही. देव त्यांच्यावर अनुग्रह करतो, ते त्याचे आभार मानायला तयार नाही. देव त्यांच्या गरजा पूर्ण करतो, ते त्याच्यासाठी उपकार स्तुती करायला तयार नाही. परंतु तुम्ही आणि मी या वर्षामध्ये एक निर्णय घेणार आहोत. आणि काय निर्णय असणार आहे? मला देवा तुझ्यासाठी वेदी बांधायची. जुन्या काळातल्या वेद्या देवाने रद्द केल्या, जुन्या काळातले अर्पण देवाने रद्द केले, पण एक अर्पण मी मागच्या वेळेस सांगितलं, आज परत सांगतो, जे देवाला आवडतं आणि जे देव कधी रद्द करणार नाही, ते आहे तुमच्या आराधनेचं अर्पण, स्तुतीचं अर्पण, धन्यवादाचं अर्पण, त्याने केलेल्या मेहरबानीचे स्मरण करण्याचं अर्पण. प्रिय बहिणी, प्रिय भावा, आपले चमत्कार, देवाने आपल्या जीवनात केलेले सर्व मोठे मोठे कामं, याला कधीच विसरू नको. आणि ज्या दिवशी तू विसरशील, लक्षात घे, त्या दिवशी तू विश्वासातून दूर दूर दूर, अनुग्रहातून दूर दूर दूर, देवाच्या नजरेतून दूर दूर जाशील. आणि कधी देवापासून दूर गेला, तुझ्या आणि माझ्या लक्षात पण येणार नाही. या वर्षामध्ये माझं घर एक वेळेस बाजूला राहिलं तरी चालेल. आमेन म्हणाल का? घर कसं बाजूला राहिलं चालेल? चर्च बाजूला राहिलं चालेल? आत्मिक गोष्टी बाजूला राहिल्या चालेल? घर कसं बाजूला राहिलं? या वर्षात चालेल. यावेळेस माझ्या लेकरांकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल. एक वेळेस माझ्या व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल. मित्रांकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल. पैशाकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल. शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल. पण देवाकडे दुर्लक्ष होता कामा नाही. जर का देवाकडे दुर्लक्ष झालं, गडबडलं, सगळं संपुष्टात येऊन जाईल. आणि म्हणून वरच्याने जर दोरी तोडली नाही तर प्रिय बहिणी, प्रिय भावा, आपण जिवंत आहोत. जर का त्याने दोरी तोडली, तो ॲक्सिडेंट, आजही तो आवाज आमच्या कानात आहे, आजही तो आवाज आहे. आणि समोर घडलं आणि आठवलं आम्हाला की तुझ्या या बाजूला सहस्रवधी पडले, त्या बाजूला लक्षवधी पडले, तुला दिसतील, फिरणार नाही. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. आमचं असं झालंय, गरज सरो आणि वैद्य मरो. काय सुंदर म्हण आहे. आणि कोणाला लागू करतोय आम्ही? पाळकाला तर करतो, पण विशेष देवालाही लागू केली. देवा आरोग्य दे, घे बाळा. देवा लेकराचा आशीर्वाद दे, घे बाळा. देवा शेती दे, घे बाळा. देवा नोकरी दे, घे बाळा. देव व्यवसाय दे, घे बाळा. देवा पवित्र आत्मा दे, घे बाळा. आमेन. देवा दृष्टांत दे, घे बाळा. देवा विजय दे, घे बाळा. तुम्ही फक्त दे म्हणा, तो द्यायला तयार आहे.
आम्ही घेतो आणि घेतलेल्या देवाकडे दुर्लक्ष करतो. गरजेपुरता देव आम्ही आमचा देव केलाय आणि जे गरजेपुरता देवाला आपला देव करतात ते देवाला विसरणारे लोक आहेत. ते देवापासून दूर जाणारे लोक आहेत. पण ज्यांनी देवाला गरजेपुरता नाही सर्वस्वी आपला केलाय ते देवावर प्रेम करणारे लोक आहेत. अजून एक म्हण आहे आपल्या नगर जिल्ह्यात फेमस आहे, कामापुरता. लिस्ट मध्ये चेक करा, आम्ही कामापुरता देवाला किती मामा केला. ताप आला का देवा तू माझा बाप, संकट आलं का देवा तू माझा बाप, अश्रू आले का देवा तू माझा बाप, कुटुंबात अडचणी सुरू झाल्या का देवा तू माझा बाप. आणि हे सगळं देवाने दूर केलं का आम्ही सगळं बदलून टाकतो. असं वागतो की आता जरूर काय देवाच्या वर आम्ही गेलोय. इस्रायल लोक तसेच झाले. काय वाचलं आपण, ते देवाला विसरले. आणि मजेची गोष्ट लक्षपूर्वक ऐका, शास्त्रीचं पुस्तक तुम्ही वाचा, वाचून काढा. फार थोडे अध्याय 16 वाचून काढा हे अध्याय. आणि तुम्ही जर हे पुस्तक वाचलं, मला इतकं आवडलं पुस्तक, मी काल परत वाचून काढलं. देव पण देव आहे शेवटी, निर्माताच. यांनी सोडलं का देव लगेच शत्रू पाठवायचा. शत्रू आले का शत्रू त्यांना एवढे बेजार करायचे, एवढं पिळायचे, छळायचे, ते पेरायचे, हे कापून न्यायचे, ते साठवायचे, हे लुटून न्यायचे मिद्यानी. आणि आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा जेव्हा अतिशय शत्रू त्रास द्यायचा, मग तो देवाकडे जायचे, आपलं तोंड लपत, देवा तू मोशेवर दया केली, तू अब्रामावर दया केली, तू यहोशावर दया केली, एकदा कर ना, एक उपकार कर ना. आणि शास्त्र सांगतं खूप सुंदर आहे, दुसरा अध्याय नंतर वाचा, देवाला कीव यायची, कारण आमचा देव कीव येणारा देव. आमेन म्हणा. तो तुमच्या प्रत्येकाबद्दल कीव आणण्यासाठी सगळ्यात पुढे आहे. तो लगेच कीव करतो, पण त्याचा जीव घेऊ नका. तो लगेच कीव करतो, पण त्याला त्रास देऊ नका. तो लगेच कीव करतो, पण त्याला विसरू नका. तो लगेच कीव करतो, पण त्याच्या विरुद्ध जाऊ नका. काय पाहिजे देवाला तुमच्याकडून, माझ्याकडून काही नाही. सकाळी उठताना म्हण धन्यवाद येशू. सूर्य उगायच्या अगोदर म्हण धन्यवाद येशू. धन्यवाद. सूर्य तुमचा कधीच धन्यवाद देवाला दिल्याशिवाय मावळू देऊ नका. तुमचा सूर्य कधीच देवाला धन्यवाद दिल्याशिवाय उगवू देऊ नका. शेवटचा सूर्य कधी उगवला आपला? सूर्य आम्हाला शोधतोय, किती वर झाले हा दिसलाच नाही. शेवटचा आमचा सूर्य कधी मावळला आम्हालाच आठवण नाहीये. आणि देवाकडून या वर्षात काय अपेक्षा आहे? प्रभू माझं नाव मोठं कर, प्रभू मला यश दे, प्रभू माझा बिझनेस वाढू दे, प्रभू माझं कल्याण कर, माझे थांबलेलं काम होऊ दे. एवढी मोठी लिस्ट असेल की वय अख्खी भरली असेल या वर्षासाठी. देण्याच्या लिस्टमध्ये काय? देण्याच्या लिस्टमध्ये काय? काहीच नाही, फक्त देवाकडून घ्यायचं आहे. शास्त्र सांगतं देवाने 18 वर्ष गुलामगिरीत परत पाठवलं. 430 वर्ष परत 18 वर्ष. 18 वर्षात हे शुद्धीवर आले आणि परत देवाकडे आले. देवाने दया केली, शास्त्र पाठवला. शास्त्र आला का परत देवाच्या जवळ आले. कारण शास्त्र सांगतो ना, हे करा, ते करा, ते करा. आणि जसा शास्त्र मेला की परत देवापासून दूर. परत देवाने त्यांना 20 वर्ष गुलामगिरीमध्ये पाठवलं. 20 वर्षात त्यांना एवढं छळलं, परत देवा आमच्यावर उपकार कर. परत देवाने त्यांच्यावर उपकार केला. आणि ही साखळी शास्त्राच्या पुस्तकात वारंवार तुम्हाला चालू पाहायला मिळते. त्रास झाला का देव, छळ झाला का देव, गरज पडली का देव, आणि मदत घेतली का कोण देव, मदत झाली का कुठला देव. याच स्थितीमध्ये, याच स्पिरिटमध्ये आजच्या मंडळात जीवन जगत आहे. आज याच स्थितीमध्ये आम्ही प्रत्येक जण जात असतो की आम्ही देवाकडून घेतो पण देवाला काही देत नाही. शेवटचे तुमच्या डोळ्यातून अश्रू प्रभूने केलेल्या उपकारासाठी कधी आले? शेवटच्या वेळेस पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण हृदयावर हात ठेवून कधी देवाचा आभार मानला? अरे वेळ आहे का देवाचा आभार मानायला? मोबाईलने एवढं गुंडाळलंय, संसाराने एवढं गुंडाळलंय, लेकरांनी एवढं पॅक केलंय, व्यवसायाने एवढं जाम केलंय, घराने एवढं जाम केलंय, संसाराने एवढं जाम केलंय की देवाचं नाव मुखातून निघत नाहीये. फक्त देवा दे, फक्त देवा दे. मग देवाला माहिती आहे छळ कुठून पाठवायचा, इंजेक्शन कुठून द्यायचं, सुरुंग कुठून लावायचा. आणि मग ते सगळं आलं का देवा म्हणतो ते मीच घडवलंय सगळं, तू इकडे यावं म्हणून. बोलो येशू मसीह की जय. कमन, बोलो येशू मसीह की. जर काही तुमच्या जीवनात आणि माझ्या जीवनात देवाचं काही काम पाहायला मिळत नसेल, याचा अर्थ देवाला तुम्ही पाहिजे, तुमचा वेळ पाहिजे, तुमचा सहवास पाहिजे. या वर्षामध्ये आम्हाला वेदी बांधायची आहे. आणि ती जी वेदी आहे आमच्या मुखाचा यज्ञ, म्हणजे ओटाचं फळ म्हणलेली स्तुती, जी आम्ही त्याला नित्य अर्पण केली पाहिजे. आमेन. आमेन. या उठून उभं राहूया. या 1-2-3 मिनिटं मनापासून त्याला धन्यवाद. कधी दिला नाही असा धन्यवाद, कधी मानले नाही तसे आभार, कधी केलं नाही असं प्रेम.
कधी कधी दिली नाही अशी स्तुती. आपले हात उभारूया, आपले हात उभारूया, डोळे बंद करूया. पास्टर दीपक थोरात या नावाने आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, मी आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारचा देवाचा संदेश आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं.